नमस्कार. 17 मे 2026 रोजी अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील या गावी दोन वृद्ध व्यक्ती घरी असताना रात्रीच्या सुमारास एक जबरी चोरीचा प्रकार झाला होता. त्याप्रमाणे अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्यादी प्रतापसिंह शंकरराव कदम यांनी फिर्याद दिली होती आणि सुरुवातीला आपण जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये वृद्ध घरी असताना त्यांना जबरदस्तीने मारहाण करून चोरी करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा हा वृद्ध व्यक्तींच्या संदर्भात असल्यामुळे सोलापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी या गुन्ह्याच्या तात्काळ उघडकीस येण्याबाबत काही सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी अकलूज विभागाचे DYSP श्री संतोष वाळके सर यांनी आणि आम्ही स्वतः व्हिजिट दिली होती. त्याप्रमाणे सदर गुन्ह्याचा जो तपास जो आहे गुन्हे प्रकटीकरण शाखा अकलूज पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करीत होते. सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी विशाल कदम साहेब हे होते. या गुन्ह्याच्या तपासामध्ये काही तांत्रिक विश्लेषण आणि तपास पथकाने केलेल्या तपासामध्ये सदर गुन्हा हा दरोड्यासारखा असल्याने सदर गुन्ह्यात 7 आरोपी निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यास BNS कलम 310(2) एक वाढीव कलम लावण्यात आले होते आणि सदर गुन्ह्याची गंभीरता अधिक वाढल्यामुळे या गुन्ह्याचा तांत्रिक तपास चालू होता. अकलूज पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेला तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यातील 7 आरोपींची नावे निष्पन्न झाली होती आणि यातील जे आरोपी जे आहेत या आरोपींचा अकलूज पोलिसांनी धाराशिव जिल्हा कळंब या ठिकाणी पाठपुरावा केला असता त्या ठिकाणी आरोपी असल्याची खात्रीला एक बातमी मिळाल्याने वेषांतर करून सदर आरोपींना ताब्यात घेतले होते. आरोपींच्याकडे अधिक तपास करता यातील जो आरोपी आहे आरोपी हा एक सोनार आहे आणि त्या सोनाराने त्याचा दरोड्यातील साथीदार सोनार असल्याने त्याचा सोनार असल्याचा फायदा घेऊन सदर गुन्ह्यात चोरी झालेले जे सोन्याचे दागिने होते ते वितळून पुढच्या एका सोनाराला ते विक्री केली होती. या गुन्ह्यातील जो चोरीस गेलेला मुद्देमाल जो आहे तो 100% हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील अद्यापर्यंत 7 आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि 3 आरोपींना अटक केलेली आहे. माननीय न्यायालयाने सदर आरोपींची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली होती. या गुन्ह्याच्या आरोपींच्याकडे जे पोलीस कस्टडीची रिमांड मिळाली होती त्यामध्ये अधिक तपास केला असता त्यांचे गुन्ह्यातील इतर साथीदार निष्पन्न झालेले आहेत. साथीदार जे आहेत त्या साथीदारांचा शोध घेत आहोत. या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासामध्ये अकलूज गुन्हे प्रकटीकरण शाखेचे तांत्रिक विश्लेषण करणारी टीम आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे जे प्रमुख आहेत पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम आणि त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके साहेब यांनी जो तपास केला अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा तपास होता. तरीही अकलूज पोलिसांना या दरोड्यासारख्या गुन्ह्याची उकल करण्यात यश आलेले आहे. दरोड्याच्या गुन्ह्याचा जो असा गुन्हा घडला होता या बाबतीत थोडंसं जे वृद्ध आहेत जे फिर्यादी आहेत ते फिर्यादींनी पोलिसांना थोडीशी ते स्वतः एका दुर्धर आजाराने आजारी आहेत आणि पोलिसांना माहिती द्यायला थोडासा वेळ झाला. मी या निमित्तानं अकलूज पोलीस ठाणे परिसरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की पोलिसांची जी हेल्पलाईन आहे 112 असा कुठला प्रकार घडल्यास किंवा असा कुठला संशय आल्यास तात्काळ 112वरती कॉल करावा. ज्यायोगे पोलिसांना त्या ठिकाणी तात्काळ मदत आपल्याला पोचवता येईल. आपला जो अकलूज पोलिसांचा अशा 112चा जो रिस्पॉन्स टाईम आहे ते आपण 5 ते 7 मिनटात आपला कर्मचारी सदर कॉलच्या ठिकाणी पोचतो आणि आपल्याला योग्य ती मदत देता येते. आरोपी हे वेगवेगळ्या गावचे आहेत. हे वृद्ध दाम्पत्य ज्या घरात राहत होतं स्थानिक एक आरोपी आहे. यातील वृद्ध दाम्पत्याच्या विषयी संपूर्ण इत्थंभूत माहिती जी आहे की हे प्रतिकार करणार नाही किंवा यांच्या घरात आपल्याला काही मालमत्ता मिळू शकते या बाबतीत इत्थंभूत माहिती त्यांनी त्याच्या इतर साथीदारांना दिली होती आणि
ते घर टार्गेट केलं होतं. आरोपीमध्ये महिला आरोपी कोणाचा सहभाग नाही. अल्पवयीन नाही, महिला आरोपींचा सहभाग नाही. आरोपींचं रेकॉर्ड आहे. यापूर्वी आरोपींच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या बाबतीत वरिष्ठांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन सदर गुन्ह्यास अधिक प्रभावी कुठलं कलम वाढ करता येते का, किंवा जे आता कायद्यात नवीन अमेंडमेंट झाली त्याप्रमाणे कारवाई करता येते का, त्या संबंधाने हे करत आहोत, तपास करत आहोत. तपासाच्या दरम्यान CCTV आम्हाला उपलब्ध होऊ शकला नाही. CCTV त्या ठिकाणी नव्हता. पण जो तांत्रिक तपास असतोय विशेषतः मोबाईलवरती आणि बाकीचं त्यापेक्षा थोडासा तांत्रिक विश्लेषण आहे. त्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू शकलो. प्रत्येक गुन्ह्याच्या तपासामध्ये फॉरेन्सिकची मदत होती. हा दरोड्याच्या तपासामध्ये आम्हाला सायबर जे एक्सपर्ट्स आहेत आणि आमच्या पोलीस ठाण्याकडे टेक्निकल ॲनालिसिस करणारी एक टीम आहे, त्यांचा अतिशय उपयोग झाला.